तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि येलो मोझॅक रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सोयाबीन, कपाशी व तुरीसारखी मुख्य पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे। हिंगणघाट विधानसभा क्षेत्र ओला दुष्काळग्रस्त जाहीर घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याच्या मागणीसोबतच सोयाबीन, कपाशी व तुरी पिकाचे नुकसान झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करण्याच्या मागणीवर जोर देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।